राधानगरी वन्यजीव विभागाने केला दुर्मिळ सप्तरंगी वनस्पती विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। राधानगरी वन्यजीव अभयारण्यातील वनपरिक्षेत्र वन्यजीव दाजीपूर अंतर्गत नियत क्षेत्र शेळप कक्ष क्रमांक 41 मध्ये निपाणी देवगड राज्य महामार्गावर शुक्रवारी दिनांक 5 जुलै रोजी रात्रीची गस्त करत असताना वनरक्षक शेळप यांना रस्त्याच्या शेजारी MH07 AJ 2518 या क्रमांकाचे वाहन संशयास्पदरित्या थांबलेलं आढळून आलं। सदरील वाहनाचा संशय आल्यामुळे त्यांनी तातडीने वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये काही इसम रस्त्यालगतच्या वनक्षेत्रातून प्लास्टिकची गोणीमधून सप्तरंगी या दुर्मिळ वनस्पतीचे मुळे व खोड यांचे तुकडे वाहनामध्ये भरत असल्याचे मिळून आले। अभयारण्य क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचे सप्तरंगी वनस्पतींची तस्करी सुरू असल्याचे दिसून आल्यामुळे वन कर्मचारी यांनी तातडीने त्या इसमांना अटकाव केला आणि वाहन मुद्देमालासह जप्त केले। सदर वाहनामध्ये सप्तरंगी वनस्पतींची एकूण 28 पोती आढळून आली। यामध्ये एकूण 1121 किलो वजनाची अंदाजे किंमत रुपये 8.50 लाख रुपयांची सप्तरंगी वृक्षाची खोड आणि मुळे मिळून आली। यासह वजन काटा व वाहन जप्त करण्यात आले। यावेळी घटनास्थळी आरोपी वैभव दत्तात्रेय ठोके राहणार कुणकेश्वर जिल्हा सिंधुदुर्ग, वाहन चालक व आरोपी ओमकार वसंत चव्हाण राहणार हसने तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर यांना अटक करण्यात आली। तर अन्य आरोपी पंढरी अशोक सावंत राहणार हसने तालुका राधानगरी व तानाजी कांबळे राहणार हसने पैकी तांबेवाडी तालुका राधानगरी हे अंधाराचा फायदा घेऊन फरार झालेत। सदर प्रकरणी आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 तसेच भारतीय वन अधिनियम 1927 मधील विविध कलमांन्वये अभयारण्य क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणे, दुर्मिळ वनस्पतींची तोड व विनापरवाना वाहतूक करणे, शासकीय मालमत्ता विनापरवाना स्वतःच्या ताब्यात ठेवणे इत्यादी भंग केले प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे। आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राधानगरी यांचे न्यायालयात हजर केले असता आरोपींना 1 दिवसाची वन कोठडीची शिक्षा देण्यात आली। सदर कारवाईमध्ये वनविभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार कोल्हापूर, सहाय्यक वनसंरक्षक सुहास पाटील राधानगरी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अजित माळी दाजीपूर, वनपाल शकील मुजावर, वनपाल धनाजी पाटील, वनरक्षक यमुना गावित, वनरक्षक राहुल पाटील, वनरक्षक सुनील दराळे, वनरक्षक प्रदीप खोत, वनरक्षक योगेश पाटील, वनमजूर रामदास तेली, गुरुनाथ गुरव यांनी सहभाग घेतला। KK न्यूजसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा